शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळ पक्षाची बैठक आज पार पडली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 3 नेत्यांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। आदित्य ठाकरे यांची पक्षाचे विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली असून भास्कर जाधव गटनेतेपदी तर सुनील प्रभू यांची पुन्हा प्रतोदपदी नेमणूक करण्यात आली आहे। कर्नाटकात सध्या कांतारा चॅप्टर 1 सिनेमाचं शूटिंग सुरू होतं, पण या सेटवरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। शूटिंगच्या सेटवरून परतणाऱ्या कलाकारांच्या बसचा मोठा अपघात झालाय। या घटनेमध्ये अनेक ज्युनियर कलाकारांना दुखापत झाली असून एक ज्युनियर कलाकार गंभीर जखमी असल्याचं समोर येतंय। मनसेचा या निवडणुकीत एकही आमदार निवडून न आल्याने मनसे पक्षाच्या नेत्यांची शिवतीर्थ येथे चिंतन बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोर मनसेच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे। या चिंतन बैठकीत राज ठाकरे यांना आपण महायुतीत जायला हवं होतं अशी मागणी पक्षांच्या नेत्यांनी केली आहे। नाशिकमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर 10 ते 12 जणांनी एका तरुणाला घेरून त्याची निर्घृणपणे हत्या केली। धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यामध्ये महिलांचाही समावेश होता। रविवारी रात्री 10:30च्या सुमारास ही भयानक घटना घडली। विशांत भोये असं मृत तरुणाचं नाव असून तो 29 वर्षाचा होता। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला।